व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना नमस्कार आणि समोर उपस्थित आमचे मायबाप रसिक प्रेक्षक. कुठलाही पुरस्कार थोडंसं दडपण वाढवणाराच असतो. त्यात अरुण सरनाईक यांच्या नावानं दिलेला पुरस्कार हा जास्त तुम्हाला प्रोत्साहन देतो, जो मला इथून पुढच्या कामामध्ये देईल. खरं तर अरुण सरनाईक हे व्यक्तिमत्व आणि त्यांचा चित्रपटावरला वावर आणि रंगभूमीवरचाही, कारण गोष्ट जन्मांतरीसारखं त्यांचं नाटक किंवा गुड बॉय डॉक्टर या नाटकांनी रंगभूमी गाजवलेली आहे. सिनेमांमध्ये एक गाव, 12 भानगडी, गणगवळण, धाकटी बहीण, सिंहासन, असे चंदनाची चोळी, असे एकापेक्षा एक सिनेमे ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टी समृद्ध केली. आणि आज आम्ही जे काही थोडंफार काम करू शकतोय हे त्यांच्या सगळ्या प्रयत्नांचा वाटा होता. भाऊसाहेब, मी तुमचा आभारी आहे, कारण कॉलेज काळामध्ये ज्यावेळी मी ILS लॉ कॉलेजला लॉची डिग्री घेत होतो, त्या वर्षी जेव्हा तुम्ही स्पर्धा सुरू केली, पहिलं पारितोषिक मला तुम्ही दिलं. याच रंगमंचावर मी अजितदादांच्या हस्तेही शरद कला क्रीडा प्रतिष्ठानचा एकांकिकेचा पुरस्कार घेतलेला आहे. आपण ज्यांच्याबरोबर प्रवासात काम करतो ती माणसं जेव्हा पुरस्कार द्यायला आणि सोबत शेअर करायला असतात तेव्हा खूप आनंद होतो. खूप सर्जनशील कलाकार आहे अरविंद. तर आम्ही जे काम करतो आमचा आदर्श आहे, आम्ही नेहमी त्याच्याकडे त्या दृष्टीनेच पाहतो. कारण ज्या कलाकारांच्या अंगाला मातीचा वास येतो ते कलाकार आम्हाला खूप नेहमी जवळचे वाटतात. मी पण मुळशी तालुक्यातनं आलेलो आहे. आजही शेतकरी आहे, शेतीच करतो. शेती हाच आमचा मूळ व्यवसाय आहे. त्यामुळं मुळशी पॅटर्न हा मी त्या भावनेतनं बनवलेला चित्रपट होता. शेती इकायची नसते, शेती राखायची असते. अजितदादा, मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी तो सिनेमा आला, खरं तर शेतकऱ्यांचा मातीतला सिनेमा होता आणि त्या सिनेमाने खूप पुरस्कार तर घेतलेच, जगभर पुरस्कार, सिंगापूर गव्हर्नमेंट, लंडनमध्येही पुरस्कार मिळाला. पण मला ना तो सिनेमा लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवार साहेबांचा फोन आलता असा रात्रीचा. अरे काय रे बाबा, तू काय तो शेतकऱ्यांवरचा काहीतरी मोठा सिनेमा केलाय, कसा बघता येईल? तर मला तर मी म्हटलं कसं बघता येईल म्हणजे साहेब ते थिएटरला लागलाय, थिएटरला पाहता येईल. आणि दुसऱ्या दिवशी ते खरंच आले ना ते सिटी प्राईडला मुळशी पॅटर्न पाहिला. कारण काय माहितीये का, ज्या पद्धतीनं मी तो सिनेमा बनवला होता आणि ज्या माणसांसाठी बनवला होता ती सगळी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा तो सिनेमा होता. ज्यातनं मी तो एक मंत्र दिला की शेती इकायची नसते बुवा, शेती राखायची असते. अनेक तालुक्यांमध्ये त्याचा फरक पडला. विशेष करून आमच्या मुळशी तालुक्यात त्या चित्रपटाने खूप चांगलं काम केलं. त्यामुळं असे चित्रपट बनवणाऱ्या शेतकऱ्याच्या पोरांना ज्यावेळी असे पुरस्कार मिळतात त्यावेळी आम्हाला खूप आनंद होतो आणि मुख्य प्रवाहात काम करण्याची जबाबदारी सुद्धा वाढते. त्यामुळं माझे वडील रोज संध्याकाळी हरिपाठ म्हणतात घरी, आणि ते हरिपाठ म्हणत असताना त्या नेहमी हरिपाठात एक ओळ येते आणि जी लहानपणापासून त्या ओळीचं आकर्षण आहे ते म्हणजे अहंकाराचा वारा न लागो राजसा. तर हे सगळं करताना तो वारा अहंकाराचा कुठला आम्हाला न लागता मातीशी निगडीतच काम करण्याची जबाबदारी आमच्यावर राहो, एवढीच मी हा पुरस्कार स्वीकारताना माझ्या भावना व्यक्त करतो. धन्यवाद. आभारी आहे प्रवीणजी. आणि